नमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळा सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विना, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील अनेक पैलू आपण पाहत आहोत. सध्या आपण पूर्वारंभ समर्थांच्या 11 लघुकाव्यापैकी एक लघुकाव्य केवळ 60 ओव्यांचं हे लघुकाव्य आहे. त्याचा विचार आपण मागच्या 2 दिवसांपासून करतो आहोत. आजचा 3रा दिवस. पूर्वारंभ या लघुकाव्याचा समारोप करण्याचा दिवस आहे. 60 ओव्यांपैकी आपण कालपर्यंत 35व्या ओवीपर्यंत विचार केला. काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या. खूप डोक्यावरून जातंय. अडचण अशी आहे, सांगणारा तेवढा पक्का पाहिजे. मी आपला प्रयत्न करतोय, कारण माझ्या पाठीशी समर्थ आहेत आणि माझ्या पुढ्यात आपण आहात. त्यामुळे
जसं जमेल न्यूनते पूर्ण करून घ्यावे. समर्थांनी आपल्याकडे नीचत्व घेतलंय. पहिलेच घ्यावे नीचत्व, असं समर्थ सांगतात. तत्वज्ञानातला हा विषय तो क्लिष्ट आहे. मला देखील काही वेळा तो आकळत नाही. पण त्यावर थोडं चिंतन करून, पण ते अजून सोपं करून सांगायला पाहिजे, त्याला उदाहरण देऊन सांगायला पाहिजे. नशीब की तेवढा सोपा करून तुम्हाला 100% आकळेल, समजेल असं सांगता आलं नाही. हे तुमचं आणि माझं दोघांचंही भाग्य आहे. कारण का? स्वतः नानासाहेब देव असं म्हणाले, शहाण्या माणसाने याच्या नादी लागू नये. ज्याला शहाणपणाने जगायचंय आणि शहाणच असताना मरायचंय, त्यांनी या वाङ्मयाच्या नादी लागू नये. आपल्याला जर समजलं सगळं, तर आपण कदाचित शहाणपण आपलं संपेल आणि आपल्याला वेळ लागेल. एका दृष्टीनं समर्थांची ही कृपाच आहे की आम्हाला तेवढं वेळ लागलेलं नाहीये. आपण काल 35व्या ओवीपर्यंत पाहत आलो होतो. शिष्य असं विचारतो 34व्या ओवीत, सर्वत्र आत्मा देखे कवण, ऐसा शिष्य केला प्रश्न. पहिला चरण, दुसऱ्या चरणामध्ये प्रश्न, तिसरा चौथा चरण आणि पुढची ओवी, अशी 1.5 ओवी याचं उत्तर आहे. समर्थ म्हणतायत, यथा प्रश्नाचे लक्षण ऐसे असे. आता सांगतो मी, ऐक. देखे तोही जाण आत्मा, जो पाहणार आहे तो सुद्धा आत्मा आहे. सर्वांतरी जो सर्वात्मा, तेच आत्मतत्व सगळीकडे जेव्हा असतं तेव्हा ते सर्वात्मा होतो. पिंडामध्ये आहे तेव्हा तो आत्मा आहे, एका जीवामध्ये आहे तेव्हा तो आत्मा आहे, जेव्हा अनेक जीवांमध्ये तो आहे तो सर्वात्मा आहे. ज्याची या स्वरूपाशी उपमा देताची नाहीये, त्याच्याबद्दल काय सांगणार, कसं त्याचं स्वरूप समजावून सांगणार, असं समर्थ त्याला सांगतात. पुढे शिष्य म्हणतो, निरूपमतो निर्गुण, जाणपणाचे जे का गुण, एवं सगुण की निर्गुण, जाणीजे आत्मा श्रीराम. शिष्य म्हणतोय, निरूपण ज्याला उपमा नाही. आपण पाहिलंय आशंका निरूपण समास दासबोध, प्रश्नच आहेत, प्रश्न उत्तर. निरोपम्य म्हणजे काय, निरावलंबी म्हणजे काय, अशी ते सगळे प्रश्न आहेत. आणि निरोपम्य म्हणजे ज्यास उपमा नाही, असं समर्थ पुढच्या ओवीमध्ये त्याचं उत्तर देतात. या ठिकाणी समर्थ सांगतायत, निरूपमत्व निर्गुण, जाणपणाचे जे का गुण, एवं सगुण की निर्गुण, जाणीजे आत्मा. या ठिकाणी तो निर्गुण आहे कारण त्याला उपमा नाहीये, असं पहिला चरण सांगतो. दुसरा चरण म्हणतो, जाणपणाचे जे का गुण, तो जाणतोय ना. कारण 35व्या ओवीमध्ये सांगितलंय, देखे तोही जाण आत्मा, तो पाहतोय म्हणजे तो पाहण्याचा गुण आहे त्याच्यात. मग प्रश्न असा आहे, तो सगुण आहे का निर्गुण आहे? स्वामी मला हे तुम्ही सांगा, त्याला आम्ही कसं जाणलं पाहिजे? समर्थ उत्तर देतात, सगुण निर्गुण पुसणे काय, आत्मा नेमिला नच जाय, नेमातीत असंभाव्य, नेमिला न वचे श्रीराम. त्याला नेमता येत नाहीये, त्याला काही उपमा देता येत नाहीये, तो नेमला जात नाहीये.
आणि समर्थ असं म्हणतात की अरे सगुण काय निर्गुण काय या दोन्ही कल्पना आहेत. आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. त्याला काही नेम देता येत नाही, त्याला काही उपमा देता येत नाही. तो अत्यंत व्यापक आहे. तो व्यापक असल्यामुळे त्याला देशाची सीमा नाही आहे, मर्यादा नाहीये त्याला. तो सत्य असल्यामुळे असतची असे. समर्थांचा शब्द आहे असतची असे. म्हणजे या सृष्टीच्या सृजनाच्या पूर्वी ते होतं. सृष्टीचा विलास चालू असताना ते जसंच्या तसंच आहे, अखंड अबाधित. आणि सृष्टीचा ऱ्हास झाल्यानंतर सुद्धा ते जसंच्या तसंच शिल्लक राहतं. त्याला असतची असे म्हणतात. आणि तेच एकमेव सत्य आहे. ते सत्य असल्यामुळे त्याला काल परिच्छेद नाही. ते सर्व भासकत्व आहे, सगळीकडे त्याचा भास होतो. त्यामुळे त्याला वस्तू परिच्छेद नाही. ह्याच्यात नाहीये का, त्याच्यात आहे का, त्याच्यात आहे का, ह्याच्यामध्ये नाहीये का, ह्याच्यात कमी आहे का, त्याच्यात जास्त आहे का, असं काही म्हणता येत नाही. त्याला सीमा नाही, त्याला काल नाही, वेळ नाही, वस्तू परिच्छेद नाही, त्याला उपमा देता येत नाही. आता शिष्याला सगळं ते अंतःकरणात दृढ झालं, त्याला समजलं, तो निसंशय झाला. पण जगाच्या उद्धारासाठी म्हणून तो एक प्रश्न विचारतो. जो नातुडे भावनेसी त्याची व्याप्ती घडे कैसी, ऐसा आक्षेप स्वामीसी बोलता झाला श्रीराम. त्याची प्राप्ती त्यासीच घडे येरा सर्वा नातुडे, ज्याचे वेगळेपण मोडे तोची तो जाणावा श्रीराम. शिष्य विचारतोय, स्वामी जो नातुडे भावनेसी, आमच्या भावनांना तो लक्षात येत नाही, कळत नाहीये. आणि तुम्ही तर म्हणता तो व्यापक आहे, त्याची व्याप्ती घडे कैसी, असा मला आक्षेप वाटतो. आणि तो मला म्हणून नव्हे तर सगळ्या समाजासाठी म्हणून तुम्ही माझ्यावर उपकार करा, माझ्यासारख्या दीनावर कृपा करा. आणि हे कृपा सिंधू, हे दीनबंधू, तुम्ही मला त्या आत्म्याची प्राप्ती, माझ्यासारख्या तुम्हाला जसं वाटतं तसं ज्ञानी नव्हे, प्राज्ञ नव्हे, तर मंद बुद्धी जड बुद्धी ज्याला आहे त्याला कसं समजावं. समर्थ म्हणतात, त्याची प्राप्ती त्यासीच घडे येरा सर्वा नातुडे. सगळ्यांना तो आकळत नाहीये, फक्त त्यालाच घडते. कुणाला? तिसरा जो चरण आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. शब्दांची रचना काय आहे? ज्याचे वेगळेपण मोडे. मी त्या परब्रह्म स्वरूपापेक्षा वेगळा आहे, मी त्या सद्वस्तूपेक्षा वेगळा आहे, हे मोडतं, तुटतं, म्हणजे माझं अस्तित्व संपतं. म्हणजे आत्मनिवेदन. मी राहतच नाही माझा. समर्थ म्हणतात, ज्याचे वेगळेपण मोडे, मी वेगळा आहे, तो वेगळेपणाचा जो भाव आहे तो मोडला पाहिजे, ते संपलं पाहिजे, माझं अस्तित्व संपलं पाहिजे. तोची तो जाणावा, त्यालाच ते जाणू शकतो. आता शिष्य अत्यंत विस्मित झालाय, स्तब्ध झालाय, निसंशय झाला. तरी पण आता समर्थांना असं वाटतं की पूर्णाला पूर्णत्व दिलं पाहिजे, तृप्तीला तृप्ती पाजवली पाहिजे, साध्याला साध्य केलं पाहिजे, जे मिळालंय त्याला दृढपणे बसवलं पाहिजे, उपतिष्ठले पाहिजे. या हेतूनी शिष्याने काही प्रश्न विचारला नाही, पण समर्थच सांगतात, आता जो गगनाची गवसनी, गवसनीचा जो धनी, धनीपणाची कडसनी,
नाही जेथे श्रीराम. समर्थ म्हणतायत आता तुझ्या लक्षात आलंय तू कोण आहेस. अमृतस्य पुत्र हा. स्वामी विवेकानंदांचं वचन आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये हा मंत्र आहे. अमृतस्य पुत्र हा. आपण कुणाचे पुत्र आहोत. त्या अमृताचे पुत्र आहोत. आपल्याला जन्म मृत्यू काही नाही आहे. आता या ठिकाणी समर्थ म्हणतात जो गगनाची गवसणी या सगळ्या आकाशाला तू गवसणी घालू शकतोस, कवेत घेऊ शकतोस. गवसणीचा जो धनी, गवसणी, धनी आणि कडसणी असे 3 शब्द आहेत या ओळीमध्ये. गवसणी म्हणजे कवेत घेऊ शकतो, आच्छादन टाकू शकतो. गवसणीचा जो धनी, तू धनी आहेस त्याचा. पण 3ऱ्या चरणामध्ये समर्थ म्हणतात धनीपणाची कडसणी नाही जेथे. माझिया योगे झाले परी म्या नाही केले. सगळं ब्रह्मांड माझ्या कवेत येऊ शकतं, पण त्या कवेपणाचा मालक तो भाव माझ्या अंतःकरणात नाहीये. कडसणी म्हणजे विचार, हक्क किंवा गाठ, त्या विचारांची गाठ ती माझ्या अंतःकरणात नाहीये. आता समर्थ त्याला म्हणतात की आता तू बघ तुझी मर्यादा कोण धरील. तू या पंचभूतात्मक देहातून बाहेर पाहिलंस. आता तुला त्याची प्रचिती आली. आता तुझ्या लक्षात आलं की तुझं नक्की स्वरूप काय. जे अनंत ब्रह्मांड पहिलीकडे, जे मन बुद्धी सनातुडे, जेथे चपळपणे मोडे बापुड्या मनाचे श्रीराम. त्याचे शेवटी तोची आहे, आपुला अंत होऊन राहे. अंता पहिलीकडे पाहे, तव तोची अवघे श्रीराम. चहूकडे सारिखेची, एक जिनसी आपणची. अमूप सीमा स्वरूपाची, करिताची न ये श्रीराम. समर्थ म्हणताय जे अनंत ब्रह्मांड पहिलीकडे, एक ब्रह्मांड नाही, अशा अनेक आकाशगंगा आहेत. जे अनंत ब्रह्मांड पहिलीकडे, जे मन बुद्धीस नातुडे. दासबोधामध्ये समर्थ 1ल्या दशकातल्या 4थ्या समासात सद्गुरू स्तवनामध्ये म्हणतात नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा. तैसे माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा श्रीराम. तो आकळत नाही, आमच्या लक्षात येत नाही. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा. तो निर्गुण आहे ना, आम्हाला त्याला सगुणात आणावं लागतं. पण सगुणामध्ये आम्ही अडकून नाही चालणार. जसं आता समर्थांचा शिष्य झालाय, समर्थांचे एक पट्ट शिष्य कल्याण स्वामी, त्यांच्या सोलीव सुखामध्ये हेच वर्णन आहे. समर्थ पुढे म्हणतात जेथे चपळपण मोडे बापुड्या मनाचे. अहो मनाचा वेग किती आहे, त्याला समर्थांनी बापुडा करून टाकलाय, हीनदीन करून टाकलंय. समर्थ म्हणतायत एकदा त्या परब्रह्माशी तुझी जेथे चपळपण मोडे बापुड्या मनाचे. जे मन आम्हाला कधी आमच्या कंट्रोलमध्ये आलं नाही. आम्ही खूप गोष्टी ठरवतो, पण आमचं मन आम्हाला थाऱ्यावर राहू देत नाही. माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला. ज्या मनाला आम्हाला नियंत्रित करता येत नाही, आम्ही बुद्धीचा केलेला निर्णय ते फिरवून लावतं मन, आणि त्याला स्पष्टीकरण पण देतं आणि ते पटवून देतं की व्हॉट यू आर डुईंग इज व्हेरी करेक्ट. आणि आम्हाला ते खरं वाटतं. समर्थ म्हणतायत हे जे मन आहे ना, जे तुझ्यावर स्वार झालेलं होतं ते बापुडं झालंय. आता आपला चपळपणाचा स्वभाव
त्यांनी टाकून दिला, जेथे चपळपण मोडे. आणि ते तद्रूप होत आहे त्या परब्रह्म स्वरूपाशी. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, कल्पनेचे एक बरे, मोहरताची मोहरे. आपण ज्याला त्या कल्पनेला जिकडे लावावं तिकडे ते लागतं. जे मन आमच्या आवाक्यात येत नाही, जे मन आम्हाला कधी चांगलं ठरवलेलं करू देत नाही, साधना असेल, वाचन असेल, अभ्यास असेल, ते आम्हाला करू देत नाही. पण हे मन की जे आम्हाला कंट्रोल करत होतं, आमच्यावर ज्याचं नियंत्रण होतं, ते मन आता तद्रूप होतं त्या परब्रह्म स्वरूपाशी आणि आपला चपळपणा टाकून देतात. आता कुणाची भीती आहे? मन उन्मन झालंय, मन अमन झालंय. अमन या शब्दाचा अर्थ आहे शांतता. जेव्हा तुमचं मन कुठलाही विचाराची तरंग राहत नाही, वृत्तीचा तरंग राहत नाही, तेव्हा ते शांत असतं. तेव्हाच आपल्याला शांतता मिळते. पुढे समर्थ म्हणताय, त्याचे शेवटी तेची आहे. मनाच्या शेवटी आपुला अंत होऊन राहे. मन पाहतं की माझा अंत झालाय, आता माझं काहीच चालत नाहीये. अंता पहिलीकडे पाहे तव तोची आवघे. आणि मग त्या स्वतःच्या मनाच्या चपळपणाचा अंत झाला की समर्थ म्हणतायत, तव तेची आघवे. तेच सगळं आहे, तीच सद्वस्तू आहे. चहूकडे सारखेची एक जिणसी आपणची, अमूप सीमा स्वरूपाची करिताची नाहीये. त्याला कुठली सीमा आहे, कुठलं बंधन आहे? आता 43 ओव्यांच्या नंतर 44व्या ओवीपासून 12 ओव्या, ओवी क्रमांक 56 पर्यंत समर्थांनी या आत्मस्वरूपाची दृढता अन्वय व्यतिरेक या पद्धतीनं समजावून सांगितली. या 12 ओव्या आहेत आणि शेवटच्या 4 ओव्यांमध्ये सद्गुरूंच्या वचनांचं महत्व आहे. केवळ पुस्तकांचा, ग्रंथांचा अभ्यास करून काही होणार नाही. सद्गुरू कृपा झाल्याशिवाय या सद्वस्तूची प्राप्ती होणार नाही. या 12 ओव्यांमध्ये ओवी क्रमांक 44 ते 56 या ओव्यांमध्ये समर्थ आत्म्याची अनंतता पटवून देत आहेत, दृढ करतायत. पटलेली आहे शिष्याला, ती आता दृढ करतायत. जेथे मनाची धाव पुरे, पहिलीकडे उदंड उरे. मन मग माघारे फिरे, आलिया वाटे श्रीराम. पाहो गेले जे दिशेशी, ते दिशा घालून पाठीशी. सन्मुख धावे प्रयासी, अंत न लगे श्रीराम. अष्टदिशा पाहून आले, मग ते ऊर्ध्वपंथ उडाले. नभभे दुनिया गेले, पहिलीकडे श्रीराम. बहुत लंघिली पोकळी, भोवते फिरे अंतराळी. ऊर्ध्वमुखे तयावेळी, अवलोकिते झाले श्रीराम. या ओव्या मुळातून वाचा. या ओव्या वाचत असताना, याचं श्रवण करत असताना आपल्याला सोलीव सुखाची आठवण येते का नाही पहा. बहुत लंघिली पोकळी, भोवते फिरे अंतराळी. ऊर्ध्वमुखे तयावेळी, अवलोकिते झाले श्रीराम. निरावलंबिते निराळे, सूक्ष्म रूपे पांगुळे. असंभाव्य देखुनी गळे, आवाका पोटी श्रीराम. पुन्हा आले आपुले स्थळी, बुडी मारिली पाताळी. सप्त पाताळाचे तळी, अंत पाहे श्रीराम. तव ते अत्यंत सखोल, बुडी दिधली बहुसाल. ठावची नाही व्याकुळ, होऊन पडिले श्रीराम. मग तेथून उफाळे, ऊर्ध्वमुखे अंतराळे. बहुत शिणले न कळे, अंत स्वरूपाचा श्रीराम.
स्वरूपार्णवी फिरून आले, तेणे बहुत निर्बुजले. हिनसुदे होऊन पडिले, निस्सत्वी अचेतन श्रीराम. गेले होते ज्याचे शुद्धीशी, पाहे ते आपणाची पासी. मग ते विस्मित मानसी, आश्चर्य करी श्रीराम. जयासी इतुके धुंडिले, ते तो जवळीच देखिले. आपणाकडे पाहू गेले, तवतेची आपण श्रीराम. लवण अवघे सिंधू झाले, तैसे सस्वरूपी मिळाले. तेणे गुणे जोडले, धनासी धन श्रीराम. फार अत्यंत ओघवता आणि अत्यंत गोड अर्थ या 12 ओव्यांमध्ये दिलेला आहे. सज्जन हो, ह्या ओव्या वाचत असताना आपल्याला कल्याण स्वामींच्या सोलीव सुखाची आठवण नक्की होतीये. पूर्ण अंश गगनी भेदिला, अर्कतो पिंडी माझी उतरला. त्रिकूट श्रीहाट चुराडा केला, सेखी भरला गगनगर्भी श्रीराम. उग्रतेज लखलकाट, तेथे झाला चौदेहाचा अंत. भ्रांती पडली बळकट, तेव्हा बाळ निचेष्टीत पडे श्रीराम. बाळ निचेष्टीत पडलं. सद्गुरूंनी कर्णरंध्रामध्ये रसायन फुंकलं. ते सगळ्या शरीरामध्ये, नाड्यामधून, रोमामधून सर्व व्याप झालं आणि चौदेहाचा अंत आला. आणि शिष्य अंतराळात गेला. तिथं सगळा अनुभव घेतला. समर्थ कल्याण स्वामींची जी अवस्था झाली, तेव्हा बाळ निचेष्टीत पडे, तीच अवस्था ओवी क्रमांक 52 मध्ये सांगतात. स्वरूपार्णवी फिरोनी आले, तेणे बहुत निर्बुजले. हिनसुदे होऊन पडले. हिनसुदे हे 2 शब्द आहेत. सुदे म्हणजे शुद्धी, हीन म्हणजे हरपली, शुद्धी गेली त्याची. शुद्धी गेली की कुठे ठेवतात? ICU मध्ये ठेवतात. पाहुण्यांना जवळ येऊ देत नाहीत. काचेतून पहा म्हणतात. ICU. तिथं कोण पाहत असतं आपल्याकडे? कॅपिटल I. तो भगवंत पाहत असतो. बाकी कुणी नाही पाहिलं तरी चालतं. त्याने जर पाहिलं तर त्या काचेच्या बाहेर आपण कुठल्याही क्षणी येऊ शकतो. हिनसुदे होऊन पडले, त्याची शुद्धच हरपली. ग्लानीमध्ये गेला, कोमामध्ये गेला, निस्सत्वी अचेतना. आणि तीच अवस्था कल्याण स्वामींची सोलीव सुखामध्ये झालेली आहे. पुढे समर्थ म्हणताय, तव ते अत्यंत सखोल बुडी दिदली बहुसाल, ठावची नाही व्याकुळ होऊन पडिले. मग तेथून उफाळे, ऊर्ध्व मुखे अंतराळे, बहुत शिणले न कळे अंत स्वरूपाचा. कल्याण स्वामी सोलीव सुखामध्ये म्हणतात, ते तुझे स्वरूप नेटे ओटे, जेथे समस्त जाणणे आटे. ऐके झालासी इथे, बळकटपणे बलाढ्य श्रीराम. काय वर्णन केलेलं आहे. ते तुझे स्वरूप नेटे ओटे. आता तुझ्या लक्षात आलं की तुझं खरं स्वरूप काय आहे. माझे निज स्वरूप मला समजलंय. नेटे ओटे, जे ते समस्त जाणणे आटे. ज्ञानवन्नी प्रगटे, तेणे दृश्य केर आटे. जळून जातं सगळं. दासबोधातली ओवी आहे. ज्ञानवन्नी प्रगटे, ज्ञानाचा अग्नी उफळल्याबरोबर सगळा केर, दृश्य केर आटून जळून जातो. समर्थांनी या दृश्य विश्वाला केराची उपमा दिलेली आहे. या ठिकाणी तोच भाव आहे. ऐके जालासी थिटे. तुला वाटत असेल की तू आता संकुचित झालास, अत्यंत सूक्ष्म झालास, पण
बळकटपणे बलाढ्य. काय विशेषण आहे? बलाढ्य हा बळकट नाहीये, विशेष आहे. समर्थांच्या शब्दांची पेरणी पहा तुम्ही. बळकटपणे बलाढ्य असं ते वर्णन केलेलं आहे. आणि सोलिव सुखामध्ये जसं कल्याण स्वामी म्हणतात, तेथील अनुभव घेऊनी, तिथला अनुभव घेतला, स्वानुभव पाहे कलटुनी, मी तिथून परत फिरलो, आला मार्ग ते क्षणी दिसेनासा झाला की. ज्या मार्गाने मी गेलो होतो, मी तो अनुभव घेतला आणि मी यू टर्न घेतला तिथून, पण मला आता मार्गच माझा दिसत नाहीये. का? दृश्य विश्व आटे. आता काहीही राहिलेलं नाहीये. पुढे समर्थ म्हणतायत, गेले होते ज्याचे शुद्धीसी. तू ज्याला शोधायला गेला होता, ज्याला पाहायला गेला होता, पाहे ते आपणाची पाशी. अरे ते तुझं गेल्यानंतर तुला लक्षात आलं की अरे हे तर सगळं माझंच स्वरूप आहे, कशाला आलो मी इथपर्यंत. मग ते विस्मित मानसी, आश्चर्य वाटतं, आश्चर्यचकित होतो. विस्मित मानसी आश्चर्य करी. सोलिव सुखामध्ये कल्याण स्वामी म्हणतात, सखोल भूमी ऐसे झाले, सुख सुखासी घोटले, स्वये आत्मत्व प्रगटले, माझे देही रोकडे श्रीराम. माझ्याच देहामध्ये आत्मतत्व लपून राहिलेलं आहे, याचा रोकडा साक्षात्कार मला झाला. जयासी इतुके धुंडिले, ते तो जवळीच देखिले, आपणाकडे पाहू गेले, तवतेची आपण श्रीराम. आता दृष्टांत आहे पुढे, एक रूपक आहे. लवण अवघे सिंधू झाले, तैसे सस्वरूपी मिळाले, तेणे गुणे जोडले, धनासी धन श्रीराम. आपण काय म्हणतो, पैशाकडे पैसा जातो. कुठून आली हो ही कहावत, कुठून आली ही म्हण? समर्थ म्हणतायत, लवण अवघे सिंधू झाले. लवण म्हणजे मीठ, तरी करिता मीठ झाले. समर्थ दासबोधात सांगतात, ती खाडी आहे म्हणून त्या समुद्राच्या पाण्याचं मीठ झालं. सिंधू करता, लहरी करता सिंधू झाले. लाट आली ती वेगळी आहे असं वाटतं आपल्याला. आपण त्या लाटांमध्येच रमतो, लाटांसोबत खेळतो, मिठासोबत खातो. मीठ नसेल तर काही अर्थ आहे का जेवणाला? पण त्या समुद्राचा कोण विचार करतं? पण समर्थ या ठिकाणी म्हणतायत की जो विशेषत्वाने प्रकट होतो ते मीठ, लवण अवघे सिंधू झाले, तैसे सस्वरूपी मिळाले, तेणे गुणे जोडले, धनासी धन. आता ते सगळं एक झालेलं. ऐसी स्वरूपाची स्थिती स्वानुभवी ते जाणती, ये वस्तूची प्राप्ती सद्गुरु बोधे श्रीराम. 56व्या ओवीपासून 60व्या ओवीपर्यंत 4 ओव्यांमध्ये सद्गुरूंच्या कृपेची, सद्गुरूंच्या वचनांची महत्ता पटवून देण्याचं काम या 4 ओव्यांनी केलेलं आहे. सोलिव सुखामध्ये कल्याण स्वामी म्हणतात, कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा. आता मला काहीच बोलू शकत नाही ना, मी माझं अस्तित्वच संपलंय. कल्याण म्हणे जी रामदासा, माझा मुकेपणाचा ठसा, ते मोडोनी वसोसा, मज आपणा ऐसे केले श्रीराम. अहो सद्गुरू, तुम्ही तर मला तुमच्यासारखं करून टाकलात. ते मोडोनी वसोसा, माझ्या मुकेपणाचा ठसा, एकपण एकची झाले, ऐक्यरूपी सम मिळाले, करुनिया सुख उसळले, नाही पण जाऊनी श्रीराम. आता माझ्याकडे कुठलाही निगेटिव्ह फॅक्टर नाही आहे. आता नाही नाहीच आहे, सगळं आहे.
आता पुढच्या ज्या 4 ओव्या आहेत, या ओव्या सद्गुरूंचं महत्त्व, सद्गुरूंच्या वचनांची अमौलिकता आपल्याला पटवून देतात. हंसराज स्वामींनी या ग्रंथावर टीका केलेली आहे, ज्यांचा संकेत कुबडी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आपल्याला माहिती आहे, संकेत कुबडीमध्ये 8व्या दशकासाठी हंसराज स्वामी काय म्हणतायत ते, तो संदर्भ इथं लागू पडतो. आता 8व्यात 8वा, काय अनुप्रास जोडलाय बघा. 8व्या दशकात 8वा, आता 8व्यात 8वा, सावधपणे अंतरी 60वा, केला निश्चय 8वा, संशय रहित श्रीराम. परमात्मा ब्रह्म आपण, ऐसे झाले निरूपण, तयाचे दृढीकरण ये समासी श्रीराम. देवभक्त एक झाले, हे भक्तीचे रूप केले, अभिन्नपणे होऊन गेले, ते मागुते निवडेना श्रीराम. आता वेगळं नाही करू शकत. सिंधू लवणच झाले, ते सत्स्वरूपी मिळाले. शिष्य सद्गुरूंमध्ये रूपांतरित झाला, आता त्याला वेगळं नाही करता येणार. हंसराज स्वामी म्हणतायत, मागुते निवडेना. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. वेगळं नाही करू शकत तुम्ही. अशी स्थिती आता त्या शिष्याची झालेली आहे. शेवटच्या 4 ओव्या आहेत. ऐसी स्वरूपाची स्थिती स्वानुभवी ते जाणती, ये वस्तूची प्राप्ती सद्गुरु बोधे श्रीराम. ऐसे स्वरूप ज्ञान याही परते समाधान, त्यास साक्ष आपुले मन अनिर्वाच्य ते श्रीराम. जो स्वये सत्पुत्र झाला, जो सर्वांगे निवाला, निशब्दी तया स्वानंदाला, सांगताच न ये श्रीराम. जे सांगता न ये, बोले ते बोलेची प्राप्त झाले, सद्गुरु कृपेची सखोले, अगाध वचने श्रीराम. सद्गुरु वचनी विश्वास, धरिता तुटती भवपाश, विनवी रामी रामदास, लढीवाळपणे श्रीराम. काय सुरेख समर्थ म्हणतात, लढीवाळपणे. सद्गुरु वचनी विश्वास, धरिता तुटती भवपाश, विनवी रामी रामदास, लढीवाळपणे. मी तुला माझ्या पोराप्रमाणे, माझ्या मुलाप्रमाणे, माझ्या वत्साप्रमाणे, मी तुला बापा म्हणलं, मी तुला राया म्हणलं, असं मी तुला माझ्या आपलेपणाने हे सगळं समजावून सांगितलंय. 8व्या दशकातल्या 8व्या समासामध्ये मायोद्भव निरूपणामध्ये समर्थ म्हणतात, जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे श्रीराम. सद्गुरूंच्या बोधाचं, सद्गुरूंच्या मुखारविंदातून श्रवण केलं आणि त्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यास केला, आत्मसाक्षात्कार जातो कुठे? तो आत्मसाक्षात्कार आपल्या सगळ्यांना याची देही, याची डोळावा, मिळावा, अशी त्या भगवंताला आपण प्रार्थना करूया. उद्यापासून 11 दिवस अमृतानुभवावर सौ संध्या कोल्हटकर बोलतील, सौ वृषाली कुलकर्णी कोल्हापूरच्या समर्थ शिष्यांवर बोलतील. मी 15 दिवस आपल्या सद्गुरूंच्या सेवेसाठी शिवधरघडीत जात आहे. आपल्या सगळ्यांचा नमस्कार मी समर्थांना आवर्जून सांगणार आहे. आल्यानंतर ते काय म्हणाले तेही मी तुम्हाला सांगतो. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. पूर्वारंभ पहिलं लघुकाव्य आज आपण त्याची सांगता केलेली आहे.
जय जय रघुवीर समर्थ.